पदार्थांचे गुणधर्म काय आहेत हे प्रकार? चला पाहूया सघन, विस्तृत आणि उदयोन्मुख गुणधर्म. हा प्रश्न साधा वाटतो नाही का? पण यातूनच पदार्थांच्या गुणधर्मांचं वर्गीकरण सुरू होतं. सगळ्यात आधी भौतिक गुणधर्म म्हणजे काय? सोपं आहे. जे काही आपण पाहू किंवा मोजू शकतो. हे रासायनिक गुणधर्मांपेक्षा वेगळे आहेत, कारण ते सांगतात की पदार्थ अभिक्रिया कशी करतो. भौतिक गुणधर्मांना विभागण्याचा एक सोपा मार्ग आहे. फक्त एक प्रश्न विचारायचा: आकाराने फरक पडतो का? ह्या प्रश्नामुळे गुणधर्मांचे दोन गट पडतात. सघन, जे आकारावर अवलंबून नाहीत, आणि दुसरे विस्तृत. जसं की उकळत्या पाण्याचा एक थेंब घ्या किंवा पूर्ण भांडं, तापमान सारखंच असतं. याउलट एखाद्या पदार्थाचं प्रमाण दुप्पट केलं तर त्याचं वस्तुमान आणि आकारमानही दुप्पट होतं. आता गंमत बघा, दोन विस्तृत गुणधर्म एकत्र आले की एक सघन गुणधर्म तयार होतो. जसं की वस्तुमानाला आकारमानाने भागलं की मिळते घनता, आणि हा एक सघन गुणधर्म आहे. काही सघन गुणधर्म इतके खास असतात की ते पदार्थाची ओळखच बनून जातात, जणू काही फिंगरप्रिंट. यांनाच म्हणतात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म, कारण कुठल्याही पदार्थासाठी ते कधीच बदलत नाहीत. आणि म्हणूनच सोनं आणि लोखंड यातला फरक त्यांच्या आकारामुळे नाही, तर ह्या गुणधर्मांमुळे कळतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. पदार्थाची आतली रचना म्हणजे सूक्ष्म रचना, ही सुद्धा खूप महत्वाची आहे. ही छोटीशी रचना मजबूती, कणखरपणा, अगदी गंजरोधकतेसारख्या मोठ्या गुणधर्मांना ठरवते. आता वळूया एका वेगळ्याच संकल्पनेकडे, जिथे गुणधर्म हा भागांच्या एकत्र येण्याने तयार होतो. यांना म्हणतात उदयोन्मुख गुणधर्म, म्हणजे जे सुट्या भागांमध्ये नसतात पण एकत्र आल्यावर दिसतात. उदाहरणार्थ, पाण्याचा एक रेणू घ्या. तो स्वतः ओला नसतो, हे माहीत आहे का? पण जेव्हा असे अब्जावधी रेणू एकत्र येतात आणि एकमेकांशी जोडले जातात, तेव्हा त्यातून ओलावा हा गुणधर्म उदयास येतो. ही एक सामूहिक किमया आहे. अगदी तापमान आणि आपली चेतनासुद्धा याच प्रकारचे उदयोन्मुख गुणधर्म मानले जातात. आणि शेवटी काही गुणधर्म तर विश्वाचे मूलभूत नियमच आहेत, म्हणजे वैश्विक स्थिरांक. जसं की प्रकाशाचा वेग किंवा गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक, हे आपल्या वास्तवाचा पाया आहेत. म्हणजे लहान हिरा मोठ्या हिऱ्याइतकाच कठीण असतो. पण विचार करा, असे कितीतरी गुणधर्म अजून जन्माला यायचे असतील,